मंडळी, तामिळनाडूच्या राजकारणात असा एक भूकंप झालाय ज्याची कल्पना कदाचित दिल्लीत बसलेल्या मोठ्या नेत्यांनीही केली नसेल। ज्याला लोक फक्त सिनेमाच्या पडद्यावरचा हिरो समजत होते, तोच थलपती विजय आज विजयाची घोडदौड करतोय। एक्झिट पोलचे सगळे जे आकडे आहेत ना, ते हवेमध्ये उडालेले आहेत। मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या डीएमकेला धक्का देत थलपती विजयचा टीव्हीके पक्षाने अशी मुसंडी मारली की अख्खा देश थक्क झालेला आहे। देशभरात चर्चा आहे ती थलपती विजयची। पण मंडळी, थलपती म्हणजे नेमकं काय? त्याला ज्या नावाने आज तमिळनाडू पूर्ण दुमदुमतोय, त्या विजयचं खरं नाव नेमकं काय आहे याची स्टोरी आजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण बघणार आहोत। आणि थलपती विजय नावाच्या या वादळाचा पूर्ण प्रवास आपण उलगडणार आहोत। मित्रांनो, तमिळनाडूचं राजकारण हे नेहमीच सिनेमा आणि सेंटिमेंट्स भोवती फिरत आलेलं आहे। म्हणजे जर आपण बघितलं ना, MG रामचंद्रन असोत किंवा अगदी जयललिता, तमिळ जनतेने नेहमीच आपल्या लाडक्या कलाकाराला डोक्यावरती घेतलंय। पण थलपती विजयची केस थोडीशी वेगळी आहे। पहिल्याच निवडणुकीमध्ये बंपर जागा मिळवणं ही काही साधी गोष्ट नाहीये। लोकांमध्ये स्टॅलिन सरकारबद्दल असलेली नाराजी आणि विजयची क्लीन इमेज याने कदाचित हा चमत्कार घडला असावा असं सुद्धा बोललं जात आहे। पण या विजयाचा जल्लोष साजरा करताना लोकांना पडलेला प्रश्न म्हणजे हा थलपती शब्द आला कुठून? थलपती शब्दाचा अर्थ काय? मंडळी, या नावामागचं गुपित आपण बघूया काय ते। तर थलपतीचा तमिळ भाषेमध्ये असा अर्थ आहे की कमांडर किंवा सेनापती, जो आपल्या सैन्याच्या पुढे उभा राहून नेतृत्व करतो, जो संकटात आपल्या लोकांसाठी ढाल म्हणून उभा राहतो, तो म्हणजे थलपती। पण तुम्हाला माहिती आहे का की विजयला हे नाव असंच मिळालेलं नाहीये। 90च्या दशकामध्ये रजनीकांत यांना थलपती असं म्हटलं जायचं, पण विजयच्या चाहत्यांनी विजयच्या प्रेमापोटी आणि त्याच्या नेतृत्व गुणांमुळे हे टायटल बहाल केलेलं आहे। आज विजय फक्त एक अभिनेता नाहीये, तर तामिळनाडूच्या तरुणाईचा कमांडर बनलेला आहे। आता आपण वळूया महत्त्वाच्या प्रश्नाकडे की थलपती विजयचं खरं नाव काय आहे? जगासाठी तो फक्त विजय आहे, पण त्याचं संपूर्ण नाव आहे जोसेफ विजय चंद्रशेखर। त्याचे वडील प्रसिद्ध दिग्दर्शक S.A. चंद्रशेखर यांनी त्यांना सिनेसृष्टीमध्ये आणलं खरं, पण जोसेफ विजय ते थलपती हा प्रवास त्यांनी स्वतःच्या कष्टाने आणि सायलेन्सने गाजवलेला आहे। विजय कधीच जास्त बोलत नाही, त्याचे डोळे आणि त्याचं काम बोलतं असं त्याचे चाहते म्हणतात। आणि आज हेच काम त्याच्या राजकीय यशाचं सुद्धा कारण ठरते असं म्हणता येईल। मंडळी, प्रश्न असा उभा राहतो की हा विजय कायम टिकणार का? कारण एक्झिट पोल फोल ठरणं ही सुरुवात आहे। विजय यांनी मांडलेला जो तमिळ राष्ट्रवाद आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन हा अजेंडा लोकांना भावलाय असंच आपल्याला निकालातून म्हणावं लागेल। DMK आणि AIADMK यांच्यासारख्या बलाढ्य पक्षांसमोर थलपती विजयने एक तिसरा पर्याय उभा केला असं म्हणावं लागेल। हा केवळ स्क्रीनवरचा हिरोचा विजय नाहीये, तर तमिळनाडूच्या बदलत्या राजकारणाचा कौल आहे असं आपल्याला म्हणता येईल। आणि जर विजय या विजयाचा फायदा घेत ग्रासरूट लेवलवरती काम करत राहिला, तर आगामी काळात राजकारणातला नवा सुपरस्टार म्हणून सुद्धा तो पुढे येईल यात शंका नाही असं तज्ज्ञ बोलत आहेत। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? थलपती विजयच्या या यशाबद्दल तुमचं काय मत आहे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज18 मराठी।